इयत्ता 6वी सामान्य विज्ञान. आपण या ठिकाणी दुसरं प्रकरण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मागील प्रकरणामध्ये आपण नैसर्गिक संसाधने, त्यांचे उपयोग याचा अभ्यास केलेला आहे. नैसर्गिक संसाधनं म्हणजे काय, तर निसर्गामध्ये उपलब्ध असणारी साधन संपत्ती किंवा निसर्ग निर्मित जे घटक आहेत, मग ते कोणकोणते घटक आहेत. पृथ्वीवरील सजीव टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत आणि या घटकाला आपण नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हणतो. या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जमिनीचं महत्त्व काय आहे किंवा हवेचं रचना किंवा वातावरण, मग त्यामध्ये वेगवेगळे स्वरूपाचे घटक आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे वायू आहेत. ऑक्सिजन वायू आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, इतर 6 निष्क्रिय वायू आहेत, त्याचबरोबर नायट्रोजन आहे, आर्गॉन आहे, हेलियम आहे. अशा प्रकारचे वायू याच्या माध्यमातून आपण मागच्या प्रकरणामध्ये या सगळ्यांचा सविस्तर विचार केलेला आहे. सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी त्यांना लागणारे आवश्यक घटक जमीन, पाणी आणि हवा हे अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे सजीवांच्या मूलभूत गरजा ज्याच्यामुळं पूर्ण होऊ शकतात किंवा पूर्ण होतात त्यांना आपण नैसर्गिक साधन संपत्ती किंवा नैसर्गिक संसाधनं असं म्हणतो. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केलेला आहे. त्याच्यावरचे काही प्रश्न तुम्ही सोडवले असतील, जर काय असेल अडचण असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता. आज आपण विज्ञानचा 2रा चॅप्टरचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे. ते चॅप्टरचं नाव आहे किंवा ते प्रकरणाचं नाव आहे सजीव सृष्टी. आता या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतंय बघा, पान क्रमांक 9 वरती पहिलं चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये घर दिसत आहे, त्याच्याबरोबर प्राणी आहेत, वनस्पती आहे, काही निर्जीव वस्तूही त्या ठिकाणी पडलेल्या आपल्याला दिसत आहेत. प्रश्न त्यावरती दिलेला आहे तुम्हाला, चित्रातील विविध घटकांची यादी करून ते सजीव आहेत का निर्जीव आहेत ते ठरवा. कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत त्याची यादी तयार करायची. पतंग दिसतोय, त्याचा दोरा दिसतोय, कुत्रा आहे, बॉल पडलेला आहे, कोंबडी आहे, बाजूला बादली ठेवलेली आहे, त्याच्यानंतर काही खेळण्याच्या म्हणजे डबा दिसतोय तिथे त्या ठिकाणी, पुन्हा एक मुलगा पतंग उडवताना दिसतोय, मुलगी अभ्यास करताना दिसते, एक झाड आहे, कोंबडी आहे. अशा पद्धतीच्या वस्तू दिसत आहेत आपल्याला. घरामध्ये पंखा दिसतोय, त्याच्यानंतर आतमध्ये दिवा दिसतोय, लॅम्प आहे. तर अशा प्रकारच्या वस्तू आहेत. त्या वस्तूंचं तुम्ही निर्जीव वस्तू की सजीव वस्तू याच्यामध्ये काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं. आता हे निर्जीव आणि सजीव वस्तू हे ठरवायच्या कशावरून. निर्जीव आणि सजीव वस्तू, निर्जीव वस्तू आहे हे ठरवायचं कशावरून, किंवा सजीव वस्तू आहे हे कशावरून ठरवायचं. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी वनस्पती असतात, सजीव निर्जीव वस्तू पडलेल्या असतात, हे का नाही. ते सजीव आहेत का निर्जीव आहे हे ठरवायचं कशावरून आपण. तर त्यासाठी विज्ञानामध्ये किंवा वैज्ञानिक भाषेमध्ये त्याला असं त्याची काही लक्षणं आपल्याला दिसावी लागतात, त्याची लक्षणं आपल्याला दिसावी लागतात आणि त्या लक्षणांचा अभ्यास करून आपण ते सजीव आहेत का निर्जीव आहेत हे सगळं पाहणार. म्हणून या ठिकाणी सजीव सृष्टी, सजीव म्हणजे ज्याला जीव आहे त्यांना सजीव म्हणायचं, आणि निर्जीव म्हणजे ज्यांना जीव नाही ते निर्जीव स्वरूपामध्ये असतात. बरोबर आहे.
मग आता जनरली आपण प्राण्यांचं निरीक्षण जर केलं तर प्राणी काय करतात, हालचाल करतात, हे की नाही. प्राण्यांची वाढ होते, बरोबर आहे. प्राण्यांचा वाढ होते, त्यांचा विकास होत असतो. प्राणी मृत पावतात, म्हणजे मनुष्य प्राणी असेल किंवा जे सजीव आहेत ते मृत पावतात. वनस्पती सजीव आहे, मग त्या वनस्पती सजीव आहे त्याची लक्षणं वेगवेगळी असतात. म्हणजे वनस्पतीची वाढ होत असते, त्यांची पानगळ होत असते, किंवा त्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते, म्हणजे त्यांची अशा प्रकारची लक्षणं आपण पाहत असतो. तसं निर्जीव वस्तू आहे घरामध्ये, मग सायकल असेल किंवा बाजूला पडलेला दगड असेल, त्या वस्तूंची वाढ होते का, नाही. त्या वस्तू स्वतःवरून आपली जागा बदलतात का, नाही. म्हणजे या गोष्टींची आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. म्हणजे सजीव आहेत का निर्जीव आहेत हे पाहण्यासाठी अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांना लक्षणं दिसतील तरच आपण त्याच्यावरून ते सजीव किंवा निर्जीव असं ठरवू शकतो. दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहणार आहोत तो म्हणजे सजीवांची लक्षणे. आता सजीव कशाला म्हणायचं मी सांगितलं तुम्हाला, की ज्यांना जीव आहे त्यांना सजीव म्हणायचं. ज्यांना जीव आहे त्यांना आपण सजीव म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं सजीवांची लक्षणं काय काय आहेत त्या लक्षणांचा आपल्याला या ठिकाणी आज या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आपण वनस्पती आढळत असतो. आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आपण पाहत असतो. त्यामध्ये काही बाबतीमध्ये साम्य तर काही बाबतीमध्ये भेद असतो. भेद म्हणजे काय, फरक. साम्य म्हणजे सारखेपणा. तर त्याच्यामध्ये जरी ते वनस्पती आणि प्राणी हे जरी असलं तर त्यांच्यामध्ये काही गोष्टींमध्ये काही बाबींमध्ये साम्य आढळून येतं, तर काही बाबींमध्ये त्यांच्यामध्ये फरक आढळून येतो. तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. निर्जीवामध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. ही वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे. कमी जास्त प्रमाणात किंवा सारखेपणा जरी नसेल तरी त्यांच्यामध्ये आपल्याला काही ठराविक अशा प्रकारची वैशिष्ट्ये दिसून येतात सजीवांमध्ये, आणि त्या वैशिष्ट्य किंवा ती वैशिष्ट्ये निर्जीवांमध्ये दिसून येत नाही. आणि सजीवांची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, आणि ती वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे. त्याच्यानंतर चित्रात खाली एक चित्र दिलेलं आहे. चित्रातील पिल्ले आणि प्रौढ यांच्या कोणकोणते फरक दिसून येतात. चित्र दिसतंय, त्या चित्रामध्ये प्रौढ व्यक्ती आहेत, पिल्ले आहेत, आणि त्यांच्यामध्ये काय फरक दिसून येतोय बघा. त्यांच्यामध्ये काय फरक आहे बघा. वाढ सजीवांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा लक्षण ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे वाढ. आता बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. लहान घरामध्ये जन्मलेलं बाळ आहे तसंच राहतं का हो, नाही राहत. तर त्याच्यामध्ये वाढ होत असते आणि त्याचं पुढं जाऊन प्रौढ स्त्री किंवा पुरुषामध्ये रूपांतर होत असते. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादीमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढीस साधारणपणे 18 ते 21 वर्ष लागतात. काय होतं, या वाढीच्या काळामध्ये त्याची उंची वाढते, त्याची वजन वाढते, ताकद वाढते, या सगळ्यांमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांचे अशा प्रकारे वाढ होऊन ते प्रौढ अवस्थेमध्ये होण्यासाठी किंवा प्रौढ अवस्था प्राप्त होण्यासाठी त्यांना 18 ते 21 वर्ष इतका कालखंड लागत असतो. कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याबाबतची तुम्ही काय करायची आहे, माहिती मिळवायची. त्याच्यानंतर पान क्रमांक 10 वरती या ठिकाणी प्रयोग दिलेला आहे बघा तुम्हाला. वाढ कशा पद्धतीने होत असते बघा. कुंडीमध्ये लावलेल्या एखाद्या रोपट्याच्या टोकाशी दोरा बांधा.
प्रयोग दिला आहे, तो प्रयोग तुम्ही घरी करू शकता. किंवा सगळी मुलं शेतकऱ्याचे, त्यांच्या शेतामध्ये असणारी दोडका असेल किंवा कारले असेल किंवा द्राक्षाची बाग असेल, तर त्यांची वाढ कशा पद्धतीनं होतं याचं निरीक्षण जर करायचं असेल तर तुम्हाला ते अगदी सोपं आहे. त्याचा जो शेंडा असतो, जो टोकाकडचा भाग आहे, तो टोकाकडचा भाग काय करायचा आहे, त्याला दोरी बांधायची आहे आणि तो वरती कशाला तरी वरती तारेला किंवा काठीला बांधून ठेवायचा आहे. आणि त्याचं 1 दिवसानंतर 2 दिवसानंतर जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, ती दोरी ढिली पडलेली दिसेल. तर त्यावरून आपण काय ठरवायचं की वनस्पतींची वाढ होत असते. म्हणजे वनस्पतीचं सुद्धा हे काय आहे, एक प्रकारचं लक्षण आहे. मानवाचंच नाही, प्राण्याचं नाही, तर वनस्पतींचं सुद्धा वाढ हे काय आहे, लक्षण आहे. बघा, कुंडीमध्ये लावलेले एखाद्या रोपट्याच्या टोकाशी दोरा बांधा व तो सरळ वरती एका खुंटी किंवा खिळ्याला ताणून बांधा. 10 ते 15 दिवसांनी त्याचं निरीक्षण करा, तुम्हाला काय दिसेल. 10-15 दिवसांनी पाहायचं. काय करायचं आहे की कुंडीमध्ये एक रोपटं लावायचं आहे, त्या रोपट्याच्या एका टोकाला दोरा बांधायचा आहे. तो बांधलेला दोरा सरळ वरती एका खुंटीला किंवा खिळ्याला टांगून ठेवायचा आहे किंवा बांधायचा आहे. आणि 10 ते 15 दिवसांनी त्याचं निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला त्याच्यातून काय दिसू शकतंय ते पाहायचं. वनस्पतीची झालेली वाढ कशामुळे आपल्या लक्षात येते, वनस्पती वाढते किंवा नाही, हे कोणत्या गोष्टीमुळे लक्षात येते आपल्याला, तर त्या बांधलेल्या दोऱ्यामुळे. सर्व वनस्पतीमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी आणि उंची वाढत असते. वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाही. वनस्पतीची वाढ होत असते त्यावेळेस काय होत असतं, तर त्या वनस्पतींना काही वनस्पतींचे फांद्या फुटतात तर काही वनस्पतींना फांद्या फुटत नाही. सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंत होत असते. वनस्पतीची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते. म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ त्या ठिकाणी होत असते. बघा, सर्व सजीवांची वाढ होत असली तरी, सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंत किंवा त्याला मर्यादा आहे, ठीक आहे ना. ज्या व्यक्तीला 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याची वाढ होताना आपल्याला दिसून येत नाही किंवा होत नाही. प्राण्यांच्या पण काही ठराविक कालावधीपर्यंत त्याची वाढ होत असते. मग त्याचं वजन, उंची या कालखंडामध्ये म्हणजे वाढीच्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये फरक झालेला आपल्याला दिसून येत असतो. वनस्पतीची वाढ मात्र त्या वनस्पती जिवंत असेपर्यंत होत असते. म्हणजे त्यांना काही कालमर्यादा नाही. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते. जे सजीव आहे त्या सगळ्यांची वाढ ही अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या आतील भागातून होत असते. म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते. अंतर्भागातून होणारी वाढ म्हणजे शरीराचे सर्व जे अवयव आहेत, प्राण्यांचे असतील किंवा वनस्पतीचे किंवा मनुष्य प्राण्याचे असतील, तर त्यांची वाढ होत असताना अंतर्भागातून झाल्यामुळं त्यांच्या सर्व भागांची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी चित्र दिलेलं आहे, त्या चित्राचं निरीक्षण करा. त्याच्यामध्ये वड, नारळ यांची वाढ कशा पद्धतीनं झालेली आहे त्याचं थोडक्यात निरीक्षण करा. बघा, नारळ सरळ उंच वाढलेला आहे, तर वड त्याच्या फांद्यांचा विस्तार त्या ठिकाणी झालेला आढळतो आपल्याला. बघा, या ठिकाणी जरा डोके चालवा म्हणून सांगितलंय. आंबा, वड, पिंपळ आणि बांबू, नारळ, ताड झाडांच्या वाढीत कोणता फरक दिसून येतो. बघा, आंबा सगळेजण पाहतात, वड पाहतोय आपण, पिंपळ आहे, बांबूचं झाड आहे, नारळ किंवा ताड या सगळ्या झाडांच्या वाढीचं निरीक्षण करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये काय फरक दिसून येतोय हे आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे बघा, वाढीसाठी अन्नाची आवश्यकता.
वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती काय करत असतात? स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात. जमिनीमध्ये असणारी पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांचा उपयोग करून वनस्पती आपलं अन्न तयार करत असतात. ही प्रक्रिया वनस्पतीच्या पानामध्ये होत असते. पानामधील हरितद्रवाच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. प्रश्न विचारला जाईल, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? पानामधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. म्हणजे वनस्पतीचं वाढ होण्यासाठी त्याला काय कशाची गरज लागते? तर सूर्यप्रकाशाची गरज लागते. बघा, आपण निरीक्षण करा किंवा एक प्रयोग करा. घरामध्ये किंवा सावलीमध्ये एक झाड लावून ठेवायचं आणि दुसरं एक उन्हामध्ये झाड लावून ठेवायचं. त्याचं निरीक्षण करायचं. उन्हामधलं झाड वाढलेलं दिसतंय का सावलीमध्ये असणारं किंवा ज्याला सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळतोय किंवा मिळत नाही त्या झाडाची वाढ झालेली असेल याचं निरीक्षण करायचं. किंवा आपण पाहतो शेतकऱ्याची मुलं सगळी माहिती असतं त्यांना की वनस्पतीची वाढ होण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज आहे. आता शेतामध्ये जी पिकं असतात त्या पिकांना ऊन जर नाही पडलं तर त्या पिकांची वाढ झालेली आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे वनस्पतींच्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे सूर्यप्रकाश हा आहे. या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. बघा, आपण कालच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे की ऑक्सिजनची निर्मिती कोण करतं? तर वनस्पती करतात. म्हणजे हवेमध्ये अतिरिक्त झालेला कार्बन डायऑक्साईड वायू तो शोषून घेतात. तो शोषून घेतल्यानंतर त्याच्यापासून अन्न निर्मिती केली जाते आणि वनस्पती काय करतात? ऑक्सिजन वायू बाहेर टाकण्यासाठी मदत करत असतात. ऑक्सिजन वायू बाहेर टाकण्यासाठी मदत करत असतात. वनस्पतीमधील हरितद्रवामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. पाने हिरवी का दिसतात आपल्याला झाडाची? तर त्याच्यामध्ये असणारं हरितद्रव्य जे आहे त्या हरितद्रव्य म्हणजेच वनस्पतीला अन्न निर्मितीची एक प्रक्रिया करण्यासाठी वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्य असतं. जर त्यातलं हरितद्रव्य संपुष्टात आलं तर ती पानं वाळतात किंवा पिवळी होतात. म्हणजे वनस्पतीला कशाची गरज आहे? हरितद्रव्याची गरज आहे. त्याचं निरीक्षण करा. बघा तुम्ही या ठिकाणी सूर्यप्रकाश पानांवरती कशा पद्धतीने पडतोय, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कशी होते आणि पानाच्या टोकातून म्हणजे ऑक्सिजन बाहेर पडला जातोय, कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी शोषला जातोय. त्याचबरोबर वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी पाणी आणि पोषक तत्वे ही जमिनीतून मिळत असतात. म्हणजे वनस्पतींची वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर पाणी, जमिनीमध्ये असणारी पोषक तत्वे, त्याचबरोबर सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड वायू आणि वनस्पतींच्या पानामध्ये असलेलं हरितद्रव्य यांची वनस्पतीच्या वाढीसाठी काय आहे? उपयुक्त आहे. इथं याच्यावरती काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत बघा. वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतना, क्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही काय आहेत? सजीवांची लक्षणं आहेत. त्यातलं आपण फक्त पहिलं एक लक्षण वाढ याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर वनस्पती आणि प्राणी यामधला फरक कशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येतो? वनस्पती आणि प्राणी यांच्यामधला फरक हे कोणत्या गोष्टीवरून लक्षात येतो?
किंवा स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हणतात? काय म्हणतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची प्रक्रिया जी आहे त्याला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. या प्रक्रियेमध्ये वनस्पतीला प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सूर्यप्रकाशाची गरज असते. त्याचबरोबर पानांमध्ये असणाऱ्या हरितद्रवाचीही वनस्पतीला त्या ठिकाणी अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्याचा उपयोग होत असतो. आता वाढ हे लक्षण आपण पाहिलेलं. वाढीसाठी लागणारे घटक महत्त्वाचे कोणकोणते आहेत त्यांचाही या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. आता वाढीसाठी लागणारे घटक कोणकोणते आहेत तर हवेमध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड वायू, त्याचबरोबर प्रकाश, सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर जमिनीमध्ये असणारं पाणी आणि जमिनीच्या अंतर्गत असणारी पोषक तत्वे, हे घटक आणि पानांमध्ये असणारं हरितद्रव्य, ह्या घटकामुळं वनस्पतीची वाढ होत असते. म्हणजे वाढ ही काय आहे? सतत चालणारी वनस्पतीची वाढ ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जर वनस्पतीच्या पानांमधील हरितद्रव्य कमी झालं तर त्या वनस्पतींची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यासाठी वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सूर्यप्रकाश आणि हवेमध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड यांच्या मदतीनं वनस्पती आपलं अन्न स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. अशा प्रकारे हे दोन घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.